नमस्कार मंडळी, मी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण तयार करणार आहोत स्वीट कॉर्नचा उपमा। तर हा जो उपमा आहे स्वीट कॉर्नचा अत्यंत पौष्टिक असा आहे आणि एकदम झटपट तयार होतो, फार वेळ लागत नाही। कसा करायचा आहे तर ते बघूयात। मस्त असा हा उपमा तयार झालेला होता आणि ह्यापूर्वी सुद्धा मी ह्या स्वीट कॉर्न उपमाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर इथे मी स्वीट कॉर्नचे दाणे काढून घेतलेले आहेत आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून चाळणीमध्ये काढून ठेवलेले आहेत। फोडणीसाठी इथे मी कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर हे दाणे मी आता मिक्सरच्या पॉटमध्ये घालून त्याची जाडसर अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। एकदम फाईन अशी पेस्ट करायची नाही आहे, थोडं जाडसर ठेवायचं आहे कारण आपल्याला उपमा तयार करायचा आहे। तर ही स्वीट कॉर्नची पेस्ट जी आहे ती मी कुकरमध्ये ठेवून वाफवून घेणार आहे। म्हणजे कुकरला 3 ते 4 शिट्ट्या येऊ देणार आहे। तर 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये ही स्वीट कॉर्नची पेस्ट जी आहे ती छान शिजून जाते आणि उपमा करताना मग आपल्याला फार सोपे पडते, खूप भाजावे लागत नाही। तर 4 शिट्ट्या होऊ दिल्या होत्या मी कुकरला आणि ही जी पेस्ट आहे ती छान अशी तयार झालेली आहे, शिजलेली आहे। तर इकडे मी कांदा, टोमॅटो, मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर सर्व चिरून घेतलेलं होतं। आता एका पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलं, जिरा मोहरी घातलं, तडतडू दिलं छानपैकी। त्यानंतर आता फोडणी घालून घ्यायची आहे। तर त्यामध्ये मी कांदा, कढीपत्ता आणि मिरचीचे तुकडे टाकून घेतले आहेत आणि छान असे परतून घ्यायचे आहे। कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे। त्यानंतर आता यामध्ये मी पाव चम्मच हळद घातली, अर्धा चम्मच धणे जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मिरच्या घातल्या आहेत त्यामुळे तिखट वगैरे घालण्याची गरज नाही आहे कारण हा उपमा आहे तर जास्त तिखट करण्याची काही गरज नाही आहे। तर आता मसाले आणि कांदा मिरची छान परतून झाले आहे। त्यामध्ये मी आता 2 चम्मच उपमा तयार करण्यासाठी जो रवा येतो तर तो घालून घेतला आणि छान असं परतून घ्यायचं आहे। तर रवा घातल्यामुळे स्वीट कॉर्न उपमाचं जे टेक्स्चर आहे तर खूप छान येते आणि उपमासुद्धा मोकळा असा तयार होतो। तर रवा मी 2 ते 3 मिनटं भाजून घेतला। त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालून घेतलेला आहे। टोमॅटो फार शिजवून घ्यायचा नाही आहे। तर रवा घातलेला आहे त्यामुळे मी थोडं पाणी घालून घेत आहे कारण हा रवा जो आहे तो शिजल्या पाहिजेत, नाहीतर कच्चा वाटेल, म्हणून मी थोडं पाणी घालून हा जो रवा आहे तर तो शिजवून घेतला आहे। त्यानंतर आता हे शिजवून घेतलेलं स्वीट कॉर्नची जी पेस्ट होती तर ती घालून घेतली आणि छान अशी परतून घ्यायची आहे मोकळा होईपर्यंत। तर खूप टेस्टी असा हा उपमा लागतो आणि त्यासोबतच हेल्दीसुद्धा आहे। स्वीट कॉर्नचे आपण बऱ्याच प्रकारचे पदार्थ करत असतो, पण जर अशा प्रकारचा उपमा तुम्ही आजपर्यंत कधी करून बघितला नसेल तर नक्की करून बघा। खूप छान असा हा उपमा तयार होतो, एकदम मोकळा असा तयार होतो। तर 4 ते 5 मिनटं हा जो उपमा आहे तो मी परतून घेतलेला आहे। त्यामध्ये मी आता अर्ध्या लिंबाचा रस घालून घेतला आहे आणि वरून कोथिंबीर घालून घ्यायची। तर मस्त असा हा उपमा तयार झालेला आहे। तर स्वीट कॉर्न उपमाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि ही जी रेसिपी आहे तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। आता हा उपमा मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेत आहे। तुम्ही बघू शकता मस्त असा हा मोकळा उपमा तयार झालेला आहे, वरून कोथिंबीर आणि लिंबाची फोड। चला तर मग पुन्हा भेटूयात अशा छानशा हेल्दी रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा। धन्यवाद।